नमस्कार. नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुका, त्याआधी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका, लोकशाहीचा उत्सव म्हणवला जाणारा हा संपूर्ण गदारोळ पाहिला तर एक गंभीर वास्तव पुन्हा एकदा समोर येतं. आंबेडकरी विचारांचे पक्ष या निवडणुकांमध्ये यशस्वी होताना दिसत नाहीत. हा प्रश्न फक्त आजचा नाही, हा प्रश्न स्वतंत्र भारताच्या राजकीय इतिहासा इतकाच जुना आहे. देश स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत झालेल्या निवडणुकांचा इतिहास पाहिला तर काही दुर्मिळ अपवाद वगळता आंबेडकरी विचारधारेवर आधारित पक्षांना सत्तेची निर्णायक ताकद मिळालेली नाही. हे अपयश नेमकं कुठे आहे? नेतृत्वात, संघटनेत की मतदारांमध्ये? की हा प्रश्न यापेक्षा खोल आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्यपूर्व काळातच या व्यवस्थेचा धोका ओळखला होता. म्हणूनच त्यांनी स्वतंत्र मतदारसंघ आणि दुबार मताधिकार यांची मागणी केली होती. स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे दलित, वंचित समाजाने आपला प्रतिनिधी स्वतः निवडण्याचा अधिकार. आज अस्तित्वात असलेल्या राजकीय आरक्षणात काय होतं? उमेदवार दलित असतो पण मतदार बहुसंख्य, सवर्ण किंवा प्रस्थापित समाजाचा. त्यामुळे निवडून येणारा प्रतिनिधी समाजाचा नसून पक्षाचा होतो. हीच बाबासाहेबांना भीती वाटत होती. पुणा करारामुळे स्वतंत्र मतदारसंघाची संकल्पना संपुष्टात आली आणि त्याऐवजी संयुक्त मतदारसंघातील आरक्षण लागू झालं. याचा परिणाम काय झाला तर दलित समाजाला प्रतिनिधी मिळाले पण स्वतंत्र राजकीय ताकद मिळाली नाही. बाबासाहेबांनी यालाच राजकीय गुलामगिरीचा आधुनिक प्रकार असं म्हटलं होतं. आज आपण पाहतोय दलित आमदार आहेत, दलित खासदार आहेत, पण निर्णय प्रक्रिया कुणाच्या हातात आहे? आज आंबेडकरी पक्ष मतदारांमध्ये प्रभावी असले तरी सत्तेपासून दूर आहेत. कारण त्यांच्याकडे ना आर्थिक ताकद आहे, ना माध्यमांची मर्जी, ना व्यवस्थेचा पाठिंबा आणि सर्वात महत्वाचं स्वतंत्र राजकीय स्पेस नाही. आज प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. केवळ राजकीय आरक्षण पुरेसे आहे का? की ते व्यवस्थेला सोयीचं पण समाजाला अपुरं आहे? जर आरक्षण असूनही आंबेडकरी विचारधारा सत्तेपर्यंत पोहोचत नसेल तर त्या आरक्षणाचा पुनर्विचार व्हायला हवा. आज जर राजकीय आरक्षण रद्द करून स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली तर तो मागासलेपणाचा नाही तर राजकीय विकासाचा टप्पा ठरेल. स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे स्वाभिमानी प्रतिनिधित्व, वैचारिक स्वातंत्र्य, आंबेडकरी राजकारणाचा खरा उदय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दूरदृष्टीचे नेते होते. त्यांनी जे मागितलं ते केवळ त्या काळासाठी नव्हतं तर आजसाठीही होतं. आज आंबेडकरी समाजाने भावनेपेक्षा विचार आणि व्यक्तीपेक्षा व्यवस्था यावर चर्चा करण्याची गरज आहे. स्वतंत्र मतदारसंघाची मागणी ही आंबेडकरी राजकारणाच्या पुनर्जन्माची पहिली पायरी ठरू शकते. आपण काय म्हणता? हा विचार पुढे जायला हवा का? हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तुमचं मत कमेंट करून नोंदवा.